आपलं नाव? मी डॉक्टर संतोष कोंडीकर असते, सायनिक हॉस्पिटल निमगाव सावा. इथं गेले 3 वर्ष झालं प्रॅक्टिस करतो. सर आज सकाळी 6:30 वाजता आपल्याकडे एक सुनंदा रुपाली गाडगे भाऊ गाडगे पेशंट आलं होतं. काय होतं नक्की विषय? प्राथमिक त्यांची लक्षणं अशी होती की चक्कर येऊन घरी पण पडल्या होत्या, त्या चक्करमध्येच होत्या. आल्यानंतर त्यांना खूप घाम होता, BP लो झाला होता. BP त्यांचा प्राथमिक 90/60 होता. आणि त्यांची हिस्ट्री अशी होती की 2-3 दिवस त्यांनी घरी खूप काम केलं होतं, ते शेतामध्ये काही तिथे खाल्लं पिल्लं असेल माहिती नाही, पण अंदाज असा आहे की ते डिहायड्रेशनमध्ये एवढे यंग पेशंट एवढ्या कमी BP कसा काय येऊ शकतो. आम्ही ECG वगैरे केलं, बाकीची लॅब केली. ECG ठीक होता, लॅबमध्ये कोलेस्ट्रॉल आणि शुगर वाढलेली होती. तर प्राथमिक अंदाज म्हणून आम्ही डिहायड्रेशन करेक्शन करण्यासाठी IV फ्लुइड चालू केले, जेणेकरून कुठेही ट्रान्सफर करायच्या आधी थोडासा BP सेटल होईल. ठीक आहे, तर BP सेटल करण्यासाठी आम्ही 2 IV पॉईंट दिले त्यांना. त्याच्यानंतर आम्ही त्यांना 2D इकोची रिक्वेस्ट केली. 2D इकोचं लेटर दिलं. पेशंटनी हॉस्पिटलमध्ये असताना चहा बिस्किट खाल्ला, वॉकिंग गाडीपर्यंत गेला आणि गाडीमध्ये बसताना चक्कर आली पुन्हा त्याला. मग त्याच वेळेला आम्ही तातडीनं त्यांना पुढच्या उपचारासाठी नारायणगावला शिफ्ट केलं. पेशंट म्हणजे अनकॉन्शियस असताना आपण दवाखाना सोडला असा त्यांचा आरोप आहे की तुम्ही इथं थांबायला हवं होतं, इथून तुम्ही बाहेर गेलात आणि तुमचे जे कंपाऊंड किंवा जे असिस्टंट असतील त्यांना तुम्ही गाईड करत होता. आता विषय असा झाला की मी पेशंटला राऊंड घेऊन 2D इकोची चिठ्ठी देऊन पेशंट चांगलं बोललो माझ्याबरोबर, चहा पिले आणि त्या पेशंटला मग पुढे जाणारे म्हटलं तुम्ही दुसऱ्या पेशंट पाहण्यासाठी राऊंडला गेलो होतो. आणि मी पोचलोच असेल तोपर्यंत फोन आला की गाडीत बसताना चक्कर आली. आमचे इथले असिस्टंट डॉक्टर होते, त्यांनी मॅनेज केलं आणि पुढे ट्रान्सफर करून टाकलं. पण आदल्या दिवशी त्या तंदुरुस्त होत्या, मग सकाळी अचानक चक्कर आणि पुन्हा 10-10:30 दरम्यान पुन्हा एकदा चक्कर. काय नेमकी म्हणजे तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सर असंच वाटू शकतं की डिहायड्रेशन, हायपोटेन्शन, BPच्या कारणामुळे असू शकतं. आता त्यांची बाकीची काय म्हणतो आरोग्याची हिस्ट्री आपल्याला जास्त डिटेल नाही माहिती. आम्ही जेव्हा कुटुंबियांशी बोललो तर त्यांची पूर्व इतिहास असा काही नव्हता किंवा त्यांना BPचा त्रास आहे किंवा असं काही पूर्व इतिहास. मग कदाचित म्हणता येईल ते उष्माघाताने किंवा अजून काही हृदयाचा प्रॉब्लेम झाला होऊ शकतो सडन. किती BP होता आपल्याकडे आले तेव्हा? 90/60 होता. 60. अच्छा, मग त्यांनी असा आरोप केला का खूपच कमी होता, 20-30च्या दरम्यान? 38 समथिंग 30 की 38. नंतर जेव्हा पडले ना चक्कर येऊन गाडीमध्ये तेव्हा कमी झालं होतं पूर्ण. काय कॉज असू शकतं एकदम BP डाऊन होण्याचं? आता यंग पेशंटमध्ये BP डाऊन होण्याची हिस्ट्री, आता त्यांची पार्श्वभूमी अशी की शेतामध्ये खूप काम केलं उन्हामध्ये. ते असं कोण म्हटलं तुम्हाला शेतात खूप काम केलं? त्यांचेच रिलेटिव्ह जे घेऊन आले ना तेच सांगत होते. आणि पेशंटही स्वतः म्हटले की 2 दिवस काही व्यवस्थित खाल्लं पण नव्हतं. अच्छा. आणि काम पण त्यांना ओव्हरलोड होतं असं. आता त्यांची आदल्या दिवशीची जी हिस्ट्री आहे त्यांच्या कुटुंबियांशी आम्ही बोललो तर 12-12:30 त्यांनी काम केल्यानंतर त्या हळदीच्या कार्यक्रमाला गेले होते, तिकडनं आले, कुटुंबियाशी गप्पा मारले, रेग्युलर रुटीन होतं त्यांचं आदल्या दिवशीचं. आता त्याच्यावरती मी काय कॉमेंट करू शकत नाही. माझ्यापाशी जे प्रेझेंट झालं असेल ते मी तुम्हाला सांगेन. उष्माघाताची लक्षणे काय आणि तो कधी होऊ शकतो? 2 दिवसानंतर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो का? थोडक्यात माहिती द्या ना सर. होऊ शकतो ना. उष्माघाताची लक्षणं म्हणजे कसं, धडधड होणे, चक्कर येणे, मळमळ, उलटी, छातीमध्ये जड होणे, या गोष्टी होऊ शकतात. आणि उष्माघात समजा उन्हामध्ये 2 दिवसापूर्वी काम केलं त्यानंतर 3ऱ्या दिवशी पण होऊ शकतो? कारण ते सायलेंट मध्ये चालू असेल, तुम्ही जर ट्रीटमेंट नाही केली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. सर काय सांगाल, आपल्यावर आरोप करण्यात येत आहेत की आपण पेशंटला असंच सोडून तुम्ही दुसऱ्या पेशंटला पाहायला गेले आणि सगळे आपल्याकडं जे इतकं मोठं हॉस्पिटल आहे तर एखादा डॉक्टर या ठिकाणी पाहिजे, परंतु सगळं तुम्ही हे करताय. नाही, असिस्टंट डॉक्टर होते सर, पेशंट अटेंड झालेले आहे त्यावेळेला. त्यांनी असा आरोप केला कंपाऊंडर होते म्हणून. असिस्टंट डॉक्टर सर, ते क्वालिफाईड पर्सन आहे. ठीक आहे, हरकत नाही. आता आपल्याकडे पेशंट काहीतरी 7 वाजता आलं ना, त्यानंतर 10-10:30 तुमच्याकडे होतं. ह्या दरम्यान तुम्ही काय ट्रीटमेंट केली त्या पेशंटवर? त्यांना IV फ्लुइड्स दिले, ओरली इंटेक दिलं, ठीक आहे. आणि त्यांना आम्ही 8:30 वाजता सांगितलं की 2D इको करून घ्या, म्हणजे BP कमी झालेल्याचं लक्षणं एक्झॅक्ट करून जाईल. पण तेच आले 11-11:15 वाजता, कोणच नव्हतं. पेशंटला आम्ही चहा बिस्किट वगैरे दिले. सिस्टरही स्टाफ होते, त्यांना विचारा तुम्ही. पेशंट जवळ कोण होतं मग त्यांचे रिलेटिव्ह? 11-11:15 पर्यंत तरी कोण नव्हतं. म्हणजे सकाळी 7 ते 11-11:15 कोणच नव्हतं? त्यांचे मिस्टर होते, पण ते परत कधी गेले ते मला नाही माहिती, कारण मी पेशंट बघण्यात बिझी होतो. अच्छा. ते परत आले, परत कधी गेले हे नाही सांगता येणार. काय सांगाल आता ह्या सगळ्या घडामोडीवर? काय लोकांनी काय सुरक्षितता बाळगावी? हायड्रेशन करायचं, पाणी जास्त प्यायचं, सावलीत थांबायचं, उन्हात बाहेर पडायचं नाही. काही थोडी लक्षणं जरी जाणवली तरी प्राथमिक उपचार घेऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा.